आणि इकडे मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये लोकल वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे। मध्य रेल्वे 20 ते 30 मिनिटं उशिराने धावते। पश्चिम रेल्वे सुद्धा 20 मिनिटं उशिराने धावते। हार्बर लोकल सुद्धा 20 मिनिटांनी उशिराने धावतात। अनेक ठिकाणी रुळावरती पाणी साचलेलं आहे। अनेक भागात पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ही बऱ्यापैकी कोलमडलेली आहे। काही ट्रेनच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। काही ट्रेन्सच्या त्यांचा वेग मंदावलेला आहे। 20 ते 30 मिनिटं उशिराने ही लोकल ट्रेन सेवा सुरू झालेली आहे। त्यामुळे कामावर गेलेल्या मुंबईकरांचे जातानाही आणि घरी परतताना सुद्धा मोठे हाल होत आहेत। आणि एकीकडे लोकल सेवा कोलमडलेली आहे तर दुसरीकडे रस्ते सुद्धा वाहनांच्या कोंडीने गजबजलेले दिसतात। वाहन कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या ट्रॅफिक जॅममुळे सुद्धा मुंबईकर अक्षरशः थकून गेलेला आहे। आणि आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, मुंबईमध्ये अशी अवस्था झाली आहे की रस्ते जॅम आहेत, लोकल स्लो झालेली आहे, मुंबईकर अक्षरशः यामध्ये पिचून गेलेला असेल। पंकज, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आपण दादर स्टेशनला मी आहे। दादर मध्यवर्ती स्टेशन आहे आणि इकडनं हजारो लाखो प्रवासी दिवसाची ये जा करत असतात आणि गर्दी जी आहे, हा दादरचा सेंट्रल मधला जो ब्रिज आहे तो ब्रिज, आणि त्या ब्रिजवरती गर्दी आपण बघतोय। गाड्या ज्या आहेत त्या स्लो आहेत। मध्य रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत ते 20 ते 25 मिनिटं ज्या आहेत त्या उशिराने जात आहेत। आपण बघतोय इथे इंडिकेटरवरती 4:37 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी 12 डब्यांची गाडी ही अजून आलेली नाहीये। 6 वाजता ही गाडी इकडे लावली आहे, तब्बल 1.5 तास या गाडीला उशीर झालेला आहे। त्याच्यानंतर 5:58 गाडी लावलेली आहे। गाड्यांचं रिशेड्युलिंग करण्यात येतंय। गाड्या पुढे मागे केल्या जात आहेत। मध्य रेल्वेची अवस्था आहे तर पश्चिम रेल्वेची अवस्था सुद्धा काही वेगळी नाही आहे। 15 ते 20 मिनिटं पश्चिम रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत त्या उशिरा आहेत। माटुंगा असेल किंवा माहीम माटुंगा असेल, प्रभादेवी असेल, लोअर परेल असेल, याच्या काही भागांमध्ये ट्रॅकवरती पाणी जमा झालेलं आहे आणि त्याच्यामुळे गाड्या ज्या आहेत त्या उशिराने धावत्या आहेत। दादर स्टेशनला ही संध्याकाळची वेळ आहे। खरं तर अनेक ऑफिसेस ज्या आहेत त्या सकाळी पावसाचा एकंदरीतच नूर बघून ऑफिसेसमधनं कर्मचाऱ्यांना, तिकडे काम करणाऱ्या लोकांना लवकर जे आहे ती सोडलेलं आहे। आपण प्लॅटफॉर्मवरनं आणखीन प्लॅटफॉर्मवरची दृश्य बघणार आहोत। गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळते। लोक जी आहेत प्लॅटफॉर्मवरची दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे। प्लॅटफॉर्मवरती मध्य रेल्वेकडून ठाणा डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या इथे येत आहेत। प्लॅटफॉर्मवरती लोकांची गर्दी झालेली आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळते। गाड्यांची वाट बघतायत, गाड्या येत आहेत, मात्र नियमित गर्दीपेक्षा जी आहे ती जास्त गर्दी इथे आपल्याला पाहायला जी आहे ती मिळते। लोकल गाड्यांचं रिशेड्युलिंग केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणीमध्ये वाढ जी आहे ती निश्चित झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। गाड्यांचं रिशेड्युलिंग केलं जात आहे त्यामुळे ठरलेली गाडी असते त्या गाडीच्या घड्याळाच्या काट्यावरती मुंबईकर धावतात आणि असं असताना जर का गाड्यांचं रिशेड्युलिंग झालं तर अडचणी वाढतात। त्यात गाड्या स्लो आहेत, वाहतुकीची कोंडी आहे, रस्ते जाम आहेत। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, लिंक रोड असेल किंवा मग एससी रोड असेल मुंबईत, हे सगळे रस्ते जाम आहेत त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढतात। पंकज, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।